राशनाच्या तांदळापासून आणि चण्याच्या डाळीपासून हा ढोकळा बनलेला आहे। खूप चविष्ट आणि खूप खमंग झालेला आहे। त्यासाठी आपल्याला 3 वाट्या तांदूळ आणि 1.5 वाटी चण्याची डाळ घेऊन घ्यायची आहे। त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजू घालून ठेवायचे आहे। त्यानंतर सकाळी त्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून आणि त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। त्या बॅटरला काही तासासाठी तसंच सोडून द्यायचं आहे। त्यानंतर त्यात 1 वाटी दही घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून त्यात आणि हळद टाकून चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्याची बारीक चिरलेली मिरची घालून त्याला आणि साखर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यात थोडंसं तेल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात 1 इनोची पुडी टाकून चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होऊ द्यायचं आहे त्याला। त्यानंतर त्याला उकळण्यासाठी एका पातेल्यात टाकून चांगल्या प्रकारे त्याला उकळू द्यायचं आहे। 15 मिनिटापर्यंत सोडून द्यायचे तसेच। त्यानंतर तुम्ही चेक करून बघू शकता की शिजला की नाही। आपला ढोकळा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे हा खमंग ढोकळा असा खूप टेस्टी झालेला आहे। त्यावर तुम्ही तडका टाकून चांगल्या प्रकारे त्याला सजवू शकता आणि एन्जॉय करू शकता। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खमंग असा हा ढोकळा खूप छान नरम झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप टेस्टी झालेला आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।